गोष्ट आहे राजस्थानच्या बिश्नोई गावची. हे गाव आधी खूप खुशहाल आणि धनी होतं, परंतु काही असं झालं ज्यानंतर हे गाव गरीब होत गेलं. आणि आज या गावची हालत अशी आहे की प्रत्येक घरात खाण्याची सुद्धा परेशानी आहे. गावातल्या प्रत्येक घरात स्वयंपाकघरात रिकामी भांडी पडली आहेत. काय माहिती आपल्या पूर्वजांनी काय पाप केलं की आपलं नशीब असं झालं. हो ना, दिवसभर आपण गरीब होत चाललोय. मेहनत करतो तरी सुद्धा पोट भरणं मुश्किल झालंय. कधी कधी असं वाटतं ही धरती सुद्धा नाराज आहे. आपली मुलं सुद्धा अशीच जिंदगी जिणार का? एक मुठभर पीठ दे बेटा, साधूचं पेट भरून जाईल. आमच्या घरी स्वतःला खाण्यासाठी चपाती सुद्धा नाहीये. तुम्हाला काय देऊ बाबा? बाबा, हे गाव धनहीन झालंय. धनच नाही, विश्वासची कमी आहे तुमच्या लोकांमध्ये. मी तर बघत आहे तुमच्या गावात सोन्याचे मटके गळलेले आहेत. कुठे? गावाच्या सुखलेला विहिरीत. आणि एवढं सोनं की तुम्ही सगळे गाववाले धनी होऊन जाणार. परंतु आम्हाला तर कधीच नाही दिसलं. तुम्ही लोक त्याला आपल्या साधारण डोळ्याने नाही बघू शकणार. ते तंत्र साधनाने बांधलेलं आहे. जर गावकऱ्यांना ते सोनं हवं असेल तर अमावस्याच्या रात्री नरबळी द्यावी लागेल. आम्ही नरबळी द्यायला तयार आहोत. मग तंत्र साधनाची तयारी सुरू करा. सुख्या विहिरीजवळ गावातील लोक तंत्र साधनेची तयारी सुरू करतात. बाबा मदिरा, मांस, मत्स्य, रक्त, भस्म, कपाल एकत्र करून बसले आहेत. गावकऱ्यांनो, नरबळीसाठी नर पाहिजे आहे, मगच हे बंधन तुटून जाईल. बाबा, तुम्ही फिकीर नका करू. आपण गावकऱ्यांना आपला बळी देणार. तुम्ही पिशाच बंधन कापायची तयारी सुरू करा. बाबा पिशाच बंधन कापण्यासाठी तंत्र साधना सुरू करतात. रक्तधारा निरोध काय, छाया छिद्र संघार काय. बाबा ही तंत्र साधना पूर्ण रात्र करतात. जेव्हा ही अंतिम चरणामध्ये जाते तेव्हा त्या सुकलेल्या विहिरीच्या आसपासची धरती हालायला लागते, ज्याला पाहून गाववाले घाबरतात. बाबा, हे काय होत आहे? याच्याने तर हेच कळत आहे की धनाची रक्षा करणारी धनपिशाचनीचं लक्ष तुटलेलं आहे. बाबा काही बोलत असतात तेव्हा अचानक धनपिशाचिनी विहिरीमधून बाहेर येते. तिचं शरीर हवेमध्ये आहे. लांब काळे केस हवेमध्ये सापासारखे लटकत आहे. डोळे रक्ताने लाल झाले, ओठ फाटलेले, दात एकदम टोकदार. तिचं शरीर हड्डीसारखं सुकले आहे. त्वचा फाटलेली, परंतु ती सोन्याने लदलेली आहे. हे पाहून गावातील लोक धावू लागतात. घाबरू नका, फक्त धनपिशाचनीला नरबळी देऊन टाका. ती प्रसन्न होऊन जाईल. गावकरी धनवान होऊन जातील. पण बाबा, आपली बळी कोण देणार? कोणीच नाही देणार आपली बळी. धनपिशाचनीला पाहून गावातील सर्व लोक धावून गेले आहेत. तंत्र साधनेजवळ फक्त बाबा शिल्लक आहे. मला नरबळी पाहिजे, मला नरबळी पाहिजे. नाही नाही. जेव्हा तुझ्याकडे नरबळी देण्याची शक्ती नव्हती तर माझं आवाहन का केलं? धनपिशाचिनी बाबाच्या छातीवरती बसली. नखाने छाती फाडून त्यांचं हृदय बाहेर काढते आणि खाते. काही क्षणातच कापत कापत बाबाचं शरीर सिकुडून काळं होऊन जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील सर्व लोक विहिरीजवळ जातात. बघतात की विहीर आता गहरी झाली आहे. भिंती शेवाळाने भरलेली, दगड रक्तामध्ये लबलेले. त्या विहिरीमध्ये सोन्याची मुद्राए तरंगत आहेत. ते बघा, सोनं ही सोनं पाणीमध्ये तरंगत आहे. पायऱ्या आणा, मी आता काढते. थांबून जा, धनपिशाचनी तुला सुद्धा मारेल. पाहिलं नाही का, काल बाबांनी पिशाच बंधन तोडलं होतं. ती महिला सोनं काढण्यासाठी लाकडांच्या पायऱ्यांपासून विहिरीमध्ये प्रवेश करते. जसेही ती विहिरीच्या आत जाते
विहिरीतील पाणी जोरात हालायला लागतं. विहिरीमध्ये एक भयानक हास्य गुंजते. तेव्हा तिथे धनपिशाचिनी प्रकट होते. वाचवा! धनपिशाचिनी त्या महिलाचं हृदय काढून घेते आणि त्याला खाते. हे पाहून गाववाले भीतीच्या मारे सगळीकडे पळायला लागतात. रात्रीची वेळ आहे. गावातील सर्व लोक धनपिशाचिनीच्या भीतीने घाबरलेले आहेत आणि आपल्या आपल्या घरात बंद आहे. आजची रात्र वेगळी आहे. गावातील सर्व झाड वेगळ्या प्रकारे हलत आहेत. त्याच विहिरीतून भयानक हास्याची आवाज येत आहे जी पूर्ण गावामध्ये गुंजत आहे. चुपचाप झोपून जा, गावामध्ये नको जाऊ. धनपिशाचिनी वापस आलीये. गावातील सर्व लोक भीतीमुळे आपापल्या घरातून बाहेर निघत नाहीयेत. किंतु गावामध्ये शैतानी घटना सुरू आहेत. एक म्हातारी आजी झोपलेली आहे. तेव्हा अचानक तिचा बेड कंपन करतो. आजीची झोप उडते. ती बघते की दरवाजा आपल्या आप उघडलाय आणि समोर रस्त्यावरती खूप सर्व सोनं पडलं आहे. एवढं सोनं वाटतंय की गावातून कुणी जात असेल. त्याचं सोनं खाली पडलं वाटतं. ती आजी सोने घेण्यासाठी रस्त्यावरती जाते. तेव्हा अंधारात धनपिशाचिनीचे लाल डोळे चमकतात आणि ती त्या आजीवरती अटॅक करते आणि तिचे रक्त पिऊन घेते. सकाळी गावातील सर्व लोक रस्त्यावरती एकत्र झाले आणि बघत आहेत की आजी तिथे मेलेली आहे. हिला धनपिशाचिनीने मारून टाकलं. आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर ती सगळ्यांना मारून टाकेल. चल, अघोरी बाबाजवळ जाऊयात. तेच काहीतरी रस्ता शोधतील. प्रधान आणि गावातील सर्व लोक अघोरी बाबाकडे जातात आणि त्यांना पूर्ण गोष्ट सांगतात. आम्ही लोकांनी लोभामुळे धनपिशाचिनीला जिवंत केलं. ती गावामध्ये आल्यापासून सगळ्यांना मारत आहे. तिच्याशी वाचण्याचा काहीतरी उपाय सांगा. उपाय तर ती स्वतः सांगेल. चला आमच्या सोबत. अघोरी, प्रधान आणि गावातील सर्व लोक विहिरीकडे जातात जिथे धनपिशाचिनी राहते. अघोरी बाबा विहिरीजवळ थांबून एक मंत्र वाचतात आणि विभूती विहिरीमध्ये टाकतात. जसे ही विभूती विहिरीमध्ये टाकतात तेव्हा आग निघते आणि पिशाचिनी प्रकट होते. सांग, तू गावकऱ्यांना का परेशान करत आहेस? काय पाहिजे तुला? मला नरबळी पाहिजे. जे आम्ही तुला देऊच नाही शकत ते कशाला मागत आहेस तू? अघोरी बाबाचे हे बोलणे ऐकून तिला राग येतो आणि ती सर्व लोकांना मारण्यासाठी वापस येते. तेव्हा अघोरी बाबा धनपिशाचिनीच्या शरीरावरती बबूट टाकतात. त्यामुळे धनपिशाचिनी खाली पडते. सांग, या गावापासून निघायला तुला काय पाहिजे? मला काल सखाची बळी पाहिजे. पण मी तर ऐकलं आहे की काल सखा बाळपणातच मेला होता. नाही, तो मेला नाहीये. तो जिवंत आहे. मला माहितीये. तो अजून सुद्धा शमशान घाटमध्ये तंत्र साधना करत आहे. शमशानमध्ये लाश जळत आहे. शमशानमध्ये काल सखा बसलेला आहे. त्याच्या गळ्यात अस्थि माळा आहे. कपाळावरती रक्त टिळा आहे. समाधी मुद्रामध्ये बसलेले आहे. त्यांचे डोळे बंद आहेत. चारही दिशांनी हड्ड्या ठेवलेल्या आहेत. कपाळावरती अग्नी जळत आहे. मला त्याची बळी पाहिजे. मी विष्णोई गावातून नेहमीसाठी निघून जाईल. हे बोलून धनपिशाचिनी विहिरीमध्ये विलीन होते. गावातील लोक विचार करतात की काल सखा तर बालपणीच मृत्यू पावला होता, तर तो तंत्र साधना कसा करू शकतो? आणि धनपिशाचिनी काल सखाचे बलिदान का मागत आहे? धनपिशाचिनीचे काल सखासोबत काय संबंध आहे? या प्रश्नांचे उत्तर जाणण्यासाठी जुडे रहा आमच्यासोबत. जटाधरा भाग 2 मध्ये. राजस्थानातील विष्णोई गावातील लोक गरिबी झेलत आहेत. एक बाबा येतात आणि गाववाल्यांना बोलतात की एका सुख्या विहिरीमध्ये सोन्याचा खजाना आहे, जिची रक्षा धनपिशाचिनी करत आहे. धन प्राप्त करण्यासाठी धनपिशाचिनीला नरबली द्यावी लागेल.
बंधन तुटून जाते. पिशाचिनी बाहेर निघते, परंतु गावातील लोक तिला नरबळी नाही देत. रागामध्ये ती त्या बाबालाच मारून टाकते. धन पिशाचिनीच्या जागृत होण्यानंतर गावामध्ये अजीब घटना होतात. धन पिशाचिनी अघोरी बाबाशी बोलते की ती तेव्हाच गाव सोडून जाणार जेव्हा काल सखाची बळी तिला मिळणार. आता पुढे प्रधान सोबत गावातील सर्व लोक स्मशान घाटात पोहोचतात. ते बघतात की स्मशानमध्ये काही लाश जळत आहेत. त्या अग्नीने काल सखाचा चेहरा चमकत आहे. काल सखा बसलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये अस्थिमाला आहे. माथ्यावरती रक्त टिळा आहे. समाधी मुद्रामध्ये बसलेला आहे. डोळे बंद आहेत. चारही दिशांनी हड्डिया आहे आणि कपाळावरती आग जळत आहे. काल सखा, काल सखा आपले नेत्र उघडत नाहीये. काल सखा, तुझे डोळे उघड. हा काही बोलत का नाही आहे? प्रधानजी, काय माहिती की हा काल सखा नसावा. धन पिशाचनी खोटं नाही बोलणार. नक्की हाच काल सखा असणार. मला तर वाटतं की हा तर साधना करत आहे आणि यामुळेच आपल्या गावावरती प्रभाव पडतोय. एक काम करा, ह्याच्या समोर जळत असणारी अग्नीवर पाणी टाका. त्याची साधना तुटून जाईल. प्रधानच्या बोलण्यानुसार गावातील एक व्यक्ती काल सखासमोर जळणाऱ्या आगीमध्ये पाणी टाकतो. जसेही आग विझते, काल सखा क्रोधित होतो. अरे वेड्यानो, हे तुम्ही काय केलं? माझ्या 13 वर्षांच्या मेहनतीवर पाणी टाकलं. मी तुम्हाला आता नाही सोडणार. पहिले तू वाचशील तेव्हा काहीतरी करू शकशील. पकडा रे याला आणि घेऊन चला धन पिशाचनीकडे. प्रधानच्या बोलण्यानुसार गावातील लोक काल सखाला उचलून धन पिशाचिनीजवळ घेऊन जातात. हे लोक धन पिशाचिनीजवळ जात असतात तेव्हा अघोरी तिथे येतो. तुम्ही लोक हे काय करत आहात? सोळा काल सखाला. पण बाबा, धन पिशाचनीने तर तुमच्या समोरच बोललं होतं की तिला काल सखाची बळी हवी आहे. तेव्हा ती गाव सोडून इकडून जाईल. हे सगळं फक्त धन पिशाचनीची युक्ती आहे. खरं तर हे आहे की जर तुम्ही काल सखाची बळी देणार तर मग धन पिशाचनीचा नाश असंभव होऊन जाणार. अरे बाबा, हे तुम्ही काय बोलत आहात? मी खरं बोलतो आहे. मी आपल्या तंत्रशक्तीने पाहिलं आहे. जर धन पिशाचनीचा नाश कोणी करू शकतं तर तो काल सखा आहे. म्हणून ती त्याला मारायचा प्रयत्न करत आहे. काय? मग हा काल सखा कोण आहे बाबा? धन पिशाचनीकडे जो धन आहे तो काल सखाचा आहे. हे कसं संभव आहे? मी तुला पूर्ण गोष्ट सांगतो. आजपासून 4 वर्षांआधी काल सखाचे वडील गंगाराम गावाचे खूप पैसेवाले माणूस होते. त्यांच्याकडे हिरे, सोने आणि चांदीचे खूप मोठे खजाने होते. स्वर्णमुद्राए जमिनीवरती अशी पसरली आहेत की पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. चांदीची भांडी, सोन्याची मूर्तिया, हिरे, रत्न, प्राचीन जमान्याचे दागिने इथे ठेवलेले आहेत. बेटा काल सखा, बघ हे सगळे धन आम्ही दिवस रात्रीची मेहनत, शेतात घाम गाळून इमानदारीने कमवले आहे. कोणतीच चोरी नाही, कोणताच धोका नाही. तू पण अशीच मेहनत कर. सकाळी उठायचं आणि काम करायचं आणि याला गमावू नको. गंगाराम रात्री गावकऱ्यांपासून लपून आपला खजिना मुलाला दाखवत होता. पण त्याच्या खजिन्याच्या बाबतीत गावात गोष्ट पसरली. मी पाहिलं, काल रात्री गंगाराम आपल्या मुलाला खजिना दाखवत होता. खूप जास्त खजिना आहे त्याच्या घरी. जर आपण त्याला लुटलं तर आपले गाववाले धनी होऊन जातील. पण लुटायचं कसं? त्याच्या घरी आग लावून टाकूया. बाप बेटे जळून जातील आणि खजिना आपला होऊन जाईल. गाववाले इकडे खजिना लुटायचा योजना करतच होते. एवढ्यात या सगळ्या गोष्टी गंगारामला माहिती झाली. मग त्याने तांत्रिकला बोलवलं आणि आपला सगळा धन पाण्यात टाकून त्याचं तंत्रक्रियेने बंधन करून टाकलं. तथारा सन्नादती खजानम बंधते नाग बंधन यमद्वार रक्षतः धन पिशाचिनी. मला का बोलवलंय? हे पिशाचनी, तुला गंगारामाच्या धनाची रक्षा करायची आहे. पण तांत्रिकजी, हे धन गायब तर नाही होणार ना?
जेव्हा तू किंवा तुझा मुलगा धनपिशाचनीकडून धन घ्यायचं असेल तर ती परत देईल. पण गावकऱ्यांना या बाबतीत माहिती नाही झालं की गंगारामने आपला सारा खजिना तंत्रमंत्रने बांधून विहिरीत लपवून टाकला आहे. गावकऱ्यांनी रात्री गंगारामच्या घरी आग लावून टाकली. वाचवा वाचवा, आग आग. बाबा, जेव्हा घरात दोघी गंगाराम आणि कालसखा जळून गेले, मग हा कोण आहे? गाववाल्यांना सुद्धा हेच वाटलं होतं की मी जळून मरून गेलो, पण मी कसा तरी घरातून वाचून निघालो होतो. मग तुम्ही धनपिशाचनीकडून आपलं धन परत का नाही घेतलं? मी धनपिशाचनीकडे आपलं धन घ्यायला गेलो होतो, पण हे धनपिशाचनी, माझं धन परत कर. तुम्ही का आलात इथे? मला माझं धन पाहिजे आहे. माझ्या जवळ ये आणि घे. वाचवा वाचवा. तेव्हा सूर्योदय झाला आणि शरीरावर सूर्याची पहिली किरण पडताच धनपिशाचनीने मला सोडून दिलं आणि मी वाचून गेलो. मग तिकडून पळाल्यानंतर मी मागच्या 10 वर्षांपासून धनपिशाचनीला हरवायला लॉ कपालचा साधना करत होतो मी. आता फक्त त्यात 1 वर्ष राहिलेला होता, पण तुम्ही लोकांनी त्याच्यात विघ्न टाकले. आता मला परत 11 वर्षांची कठोर साधना करावी लागेल. आता तुला परत 11 वर्षाची कठोर साधना करायची काहीच गरज नाही आहे. मी तुला एक असा उपाय सांगतो ज्याच्याने तू काही वेळेतच धनपिशाचनीला हरवायच्या लायक शक्ती प्राप्त करशील. पण कसं? तू जटाधराच्या शरणेत जा. एका सुनसान ठिकाणी शिव मूर्ती आहे. त्यांच्या समोर कालसखा आणि अघोरी बाबा बसलेले आहेत. त्यांच्या 4ही दिशांनी त्रिशूल उभे आहेत. अघोरी बाबा मंत्र वाचत आहेत. कालसखा तो मंत्र पुन्हा वाचत आहे. थोड्या वेळानंतर तिथे एक भयानक हास्य गुंजते. धनपिशाचनी प्रकट होते. तू घाबरू नकोस. जोपर्यंत तू या त्रिशूलच्या आतमध्ये आहेस, ती तुझं काहीच बिघडू नाही शकत. तुला ती घाबरू आहे, पण तू मंत्र बोलणं बंद नको करूस. धनपिशाचनी कालसखाला घाबरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. भयानक पद्धतीने हसते, परंतु कालसखा तिच्यावरती लक्ष देत नाही. धनपिशाचनी कालसखाजवळ जाण्याचा प्रयत्न करते, परंतु जसेही ती त्रिशूलच्या घेराला ओलांडण्याचा प्रयत्न करते, ती जळायला लागते आणि गायब होते. अघोरी आणि कालसखा दोन्ही शिवसाधना सुरू ठेवतात. काही वेळानंतर तिथे एक आवाज येते. कालसखा, कालसखा. हा तर माझ्या आईचा आवाज आहे. आई, आई, बेटा इकडे ये. तुझी आई कधीची वारलेली आहे. ही तुझी आई नाही आहे. कालसखा त्या वृद्ध आजीला पाहून भ्रमित होते. त्याची बुद्धी काम करणं बंद करते आणि अघोरीचं न ऐकता तो त्रिशूलचा घेरा ओलांडून वृद्ध आईकडे निघून जातो. आई, मी आलो, मी आलो. कालसखा जसेही वृद्ध आजीजवळ पोहोचतो, ती आजी धनपिशाचनीच्या रूपमध्ये बदलते. कालसखा, त्या दिवशी तुला सूर्यदेवने वाचवलं होतं, परंतु आज तुला कोणी नाही वाचवणार. धनपिशाचनी कालसखाचा गळा पकडून त्याला वर उचलते. काही क्षणातच कालसखाचा दम तुटून जातो. नंतर धनपिशाचनी कालसखाला जोरात फेकून देते. तो भगवान जटाधारी समोर पसरलेल्या भस्मावरती पडतो. भस्माचा काही भाग कालसखाच्या आतमध्ये प्रवेश करतो, ज्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती येते. कालसखा जवळ असलेला त्रिशूल उचलतो आणि त्या त्रिशूलने धनपिशाचनीच्या वरती प्रहार करतो. त्यामुळे धनपिशाचनी तुरंत नष्ट होऊन जाते. गावातील लोक खुश होतात. धनपिशाचनीच्या मृत्यूनंतर कालसखाला आपली संपत्ती मिळते.